डोंबिवली के दावड़ी गांव देवी तालाब मंदिर परिसर में छठ महापर्व निमित्त कल्याण कृषि बाजार के उप सभापति जालिंदर पाटिल द्वारा भव्य कार्यक्रम का आयोजन किया गया, जिसमें सभी के सुविधाओं का ख्याल रखा गया। तालाब पर सैकड़ों की संख्या में छठ व्रतियों ने भगवान सूर्य नारायण को संध्या अर्घ देकर पूजा अर्चना की। आए हुए सभी छठ भक्तों का स्वागत किया गया। कार्यक्रम का आयोजन लगातार 20 सालों से जालिंदर पाटिल द्वारा किया जा रहा है, जिसमें अनेक गणमान्यों की उपस्थिति रही। कार्यक्रम में समाज सेवी राजेश यादव, युवा नेता दीपेश पाटिल एवं समस्त भाजपा के पदाधिकारियों की गरिमामय उपस्थिति रही। कार्यक्रम में विशेष सहयोग कमलाकांत मिश्रा, राम भवन यादव, नन्हे शुक्ला का रहा, जहां आए हुए सभी अतिथियों का स्वागत सत्कार किया गया। व्यक्तियों का हार्दिक स्वागत एवं अभिनंदन करते हैं। दावडी येथे छठ पूजेचं आयोजन आम्ही जवळजवळ 20 वर्षापासून करतो आणि हळूहळू हे छठ पूजा सुरुवातीला छोट्या प्रमाणे होत होतं, परंतु जसं मी नगरसेवक झालो तसं हे छठ पूजेचं अजून इथे खूप लोकांची गर्दी व्हायला लागली। त्यामुळे लोकांच्या सोयीकरता मी माझ्या नगरसेवक निधीतून आज छठ पूजा इथे घाट तयार केलं, लोकांना इथे लाईटची व्यवस्था केली, सर्व लोकांना इथं बसण्याची व्यवस्था केली आणि आज खूप आनंद होतो, कारण आपण जे करतो त्याच्यातून काहीतरी लोकांना समाधान मिळलं पाहिजे। लोकांना समाधान हेच माझं समाधान आहे आणि त्यांच्याकरता जे जे करता येईल मला प्रत्येक वर्षी मी पाहतो, प्रत्येक वर्षी मला काही ना काही अजून त्याच्यात सुधारणा करावा लागतो आणि हे करतच राहणार आहे।
ही तुम्ही म्हटल्याप्रमाणे बरोबर आहे का एक छठी मायाची भगवंताची कृपा आहे आणि माझ्या एक मनासुद्धा नव्हतं. मी इलेक्शन लढलो आणि कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य म्हणून निवडून आलं आणि मला एक अचानक त्याच दिवशी मला एक माझ्या वरिष्ठांनी डिक्लेअर करून टाकलं तिथं का तू उपसभापती म्हणून हे पद सांभाळायचं आणि मी ते आज आनंदाने सांभाळत आहे. आणि ही छठी मैयाची भगवंताची गावदेवीची दावडी गावदेवीची ही कृपा आहे आणि तिची कृपा अशीच राहावं असं मी देवीजवळ प्रार्थना करतो. दावडी गावात दरवर्षीप्रमाणे यावर्षी छठ पूजा ही खूप उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते. त्याची फक्त दावडी परिसर तर नाही तर बाजूचे 4 गावातली लोकही इथे येऊन उत्साहाने आपली प्रथा आपली आस्था मानतात व देवाकडे त्याच्या परिवाराची सुरक्षतेसाठी एक मागणी मागतात. त्याकरिता मी सर्व जेवढे छठ पूजासाठी आस्थेसाठी आलेले आहेत त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि हा उत्सव दरवर्षी असा साजरा होत राहील अशी आम्ही अपेक्षा करतो. छठ प्रवर्तनाला आव्हान म्हणजे फक्त आमचा तलाव थोडा जास्ती खोल असल्यामुळे प्रत्येकाने आपापली मुलं बाळं सांभाळा. आम्ही व्यवस्था ॲम्ब्युलन्सची पण केलेली आहे. तलावामध्ये आतमध्ये आम्ही एक होडी ठेवलेली आहे व स्विमिंग कोचिंगवाली मुलं आहेत जेणेकरून कोणाला कधी काय अपघात झाला तर आमची पोरं त्याकरिता तयार आहेत.